कशी मिळवा आता पुढचे दे बरं. संख्या ज्ञान. आता संख्या सांगा. 61. नुसता अंक लिहिला बाळा, स्पेलिंग पण लिहायचं. तू काय लिहितोय? पहा, आता धांडे परीक्षा चालू झाल्यापासून आता उगवलेला आहे, बरोबर. धांडे बाळा बघ तू, 5 तारखेपासून ज्यावेळेसपासून चालू झालं आहे, 5 तारखेपासून नाही तसं तर तू बऱ्याच वेळा ॲबसेंटच आहेस, परंतु 5 तारखेपासून लगातार जर आपण पाहिलं तर इथे 25 तारखेला एकदा आला होतास, बरोबर. त्यानंतर पुन्हा आपण ॲबसेंट होतो. डायरेक्ट आता आपण 4 तारखेला आलात, बरोबर. त्यानंतर आता परीक्षा चालू झाली तर आता आपण रेग्युलर यायला लागलेला आहात. आपला स्तर आपण निश्चित केलेला आहे 1, त्यामध्ये 2 आणि 3. म्हणजे 1 म्हणजे कुठे आहे ते तुला त्या दिवशी सांगितलं होतं, तरी देखील मी तुम्हाला सांगतो. वर्णमालेतील काही अक्षरे आणि संबंधित ध्वनी ओळखत नाही. तुला मी त्या दिवशी सांगितलं होतं आहे की नाही, तर तुला लिहिता नव्हतं आलं होतं का नाही. त्यानंतर 2 म्हणजे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो, परंतु तुला मी उजळणी दिली तर तू काय केलं, आई लिहिलीस, बरोबर. हां, मग त्यानंतर पुढचा तुझा स्तर आहे पुन्हा 0 ते 9 संख्याक्रमाने म्हणता येत नाही. 1 2 तुला म्हणायला लावलं होतं, बरोबर की नाही. मध्ये मध्ये तू अडखळत होतास. हां, आणि मूर्त स्वरूपातल्या एकतून बेरजा करता येत नाही. म्हणजे समोर काही वस्तू ठेवल्यात तर तू सांगितलं बाबा त्या 2 घे, त्या 1 घे, तर ते तुला जमत नाही आहे. तर आज पाहूया तुला. आता ह्या जवळपास आपण 4 तारखेपासून तर आज 5 दिवस झालेले आहेत. या 5 दिवसामध्ये आपण तुला काय करायला होतोय, कोणता अभ्यास देतोय, फक्त 12 खडी ते बरोबर की नाही, आणि 1 ते 10 पर्यंत देतोय, म्हणजे 1 to 10 नंबर देतोय, बरोबर. तर आता तुला पाहूया की उजळणी राहिली आहे तुझ्याकडे ना. आण बरं पिल्लू, बघ आता ही आता आपली काय आहे ते या ठिकाणी उजळणी आहे, आणि आता आपण शब्द त्या ठिकाणी म्हणूयात. ओके ओके. आता मला तू हे वाचून दाखवशील, ऊस नाही काय, ऊ, ए, हा, रू, हा. मग हे काय, ट का ठ, ट. हे काय, ड. हा. हे ब. हे ज. हे
म्हण बरं. ट ठ ड ढ. काय आला हा? विसरला? म्हण बरं, तोंडी म्हण. ट म्हण ना. ट ट ठ ठ ड हा ढ ड न. न हा म्हण बरं आता. क क म्हण ना. ख ख ग रे. ग हा ब ब का घ? घ हा ड ड. वाङ्मय ड. च च ज छ. छ हा. मग आता तुझी अजून देखील ही कच्ची आहे, म्हणजे एक स्तराच्या पुढे आता कुठेतरी तू जातोय. आता तुला आपण देऊया हे मनाने लिहायचा. लिहि बरं. फक्त जे रेड ग्रुपमध्ये आहेत त्याच विद्यार्थ्यांना काय करत आहोत, सॉरी, काळ्या ग्रुपमध्ये जे आहेत त्याच विद्यार्थ्यांना आपण पहिल्या स्टार्टिंगला घेतलेलं आहे. ठ ठ ट नाही बाळा. ठ. ल स प म. ओके, बऱ्यापैकी समजा येत आहे. आता संख्या ज्ञान पाहूया. ओके, तर संख्यामध्ये पहिल्या स्टार्टिंगला लिही 3 नंबर. 3 4. 4 अच्छा, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये नंबर लिहितोय. सेमी इंग्रजी आपला आहे की नाही? काय हरकत नाही पिल्लू, इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल ना, असं काही नाही. 1 नंबर. बरं, तुला लिहिता येईल? मराठीमध्ये लिहिता येईल तुला? इंग्लिशमध्ये लिहिणार का मराठीमध्ये लिहिणार? तू सांग. मग लिहि बरं. 1 4 3 लिहि बरं. जे अंक होते त्याच्या समोर लिहिलं असतं तरी चाललं असतं. 3 लिहि बरं. 3 अक्षरामध्ये लिहि. कुठले पण अंक नुसते नाही लिहायचे, अंकामध्ये अक्षरात आता लिहायचं. इंग्रजीमध्ये येईल का? का? स्पेलिंग 1 to 10 पाठ झाल्या होत्या ना? हा, मग लिहि ना. लिहि बरं. 1 ची स्पेलिंग लिहि. 1 लिहि बरं. 1 5 दिवसामधले पुन्हा विसरलास का? 1 ची स्पेलिंग नाही लक्षात आता तुझ्या? ओ मी सुरुवात केली होती. ONE1 लक्षात येते का काही? मग 2 ची स्पेलिंग काय आता? टी नाही, अजून आपण पुढे गेलेलोच नाही. तसं पण वर्षभर नाही आहेत, 3 दिवसामध्ये आपल्या काय लक्षात राहणार आहे, बरोबर की नाही? पण काय हरकत नाही, आपण तरी पण ट्राय करायचा. बरोबर. रोज शाळेला आता येणार ना?
नुसतं हो म्हणतो, परत दांडी मारतो. आता पेपर चालू झाले तर यायला लागला. काय करतो बरं तू घरी? काहीच नाही. घरात बसून काय करतो? काहीच नाही. घरामधले घरी असतात का? कामाला जातात, दोघं पण कामाला जातात. मग तू घरामध्ये एकटा असतो. म्हणजे तुझी बहीण पण असते बरोबर. ती शाळेला येते, मग तू का नाही येत शाळेला? इकडे ये. तू काय करतो सांग बरं? घरी काय करतो? टीव्ही पाहतो? टीव्ही पण नाही पाहत. मोबाईल पाहतोस? मोबाईल काकांच्या टपरीवर जातो. काकांची टपरी कशाची आहे? विमलची. मग तुझा काका रागवत नाही का तुला? शाळेत जायला पाहिजे, शाळा बुडवू नको म्हणत नाही? होय होय, रागवत नाही काका? रागवत नाही का? म्हणतो कामावरून आली की हानते मम्मी, तरी पण तू शाळा बुडवतो. तू किती दिवस आहेत माहिती आहे वर्षातले? दाखव रे, कॅटलॉग दाखव. हे समोरच आहे, ह्या महिन्यातला, एप्रिल महिन्यातला. हा, हे बघ. बाळा, आपण फक्त हे बघ 7, 8, 9 या ठिकाणी फक्त आपण 68 दिवस आलेलो आहोत. कसं रे बाळा? हां, शाळेला रोज यावं की नाही आपण? हां, आता येशील. शाळा अजिबात बुडवायची नाही. बघ बरं, तू किती कच्चा आहेस की नाही? इथं बघ, हे दाखव रे इकडे. हे बघ इकडे इकडे स्तर पाहिलंस? हा, ह्या स्तरामध्ये तूच एकटा असा मुलगा आहेस की सगळ्यात पाठीमागेस. तू एकटाच मुलगा असा आहेस सगळ्या. आणि त्याच्यानंतर अजून एक मुलगा बागवान. बस. मग असं केल्यावर कसं होईल बरं पिल्लू? अभ्यास केला पाहिजे की नाही? नक्की. आता गेलं की आता पहिलं काय लिहायचं? अतज्ञ परत लिहायला सुरुवात करायची. ओके. आणि 1 to 10 आता आपल्याला परत करायचं. त्या माळी केल्यात ना आपण चिखलाच्या याच्या? केल्यात का? त्याच्यामधून आता परत आपल्याला 1 to 3 शिकायचं आहे. आणि मराठी आणि इंग्रजी गपलत करायची नाही. कळालं? जा. बागवान बघ. हा दांडे गेला आणि आता तुझा नंबर. तू एकटा एक नमुना आहेस. म्हणजे तुम्ही दोघंच असे आहात की तुम्ही कुठे आहात? सगळ्यांच्या मागे आहात. परंतु आता मागे राहणार का आपण? पुढे शिकलं पाहिजे ना? नक्की. हां, वाचता यायला पाहिजे ना आपल्याला? लिहिता यायला पाहिजे? अभ्यास करणार? हां, गणितामध्ये आपण छान करतो, केली प्रगती हे का नाही? कुठले पण गणित द्या आता यायला लागले. मग मराठीने काय केलं? मराठी शिकलं पाहिजे ना? तर आता मराठीतलं साधे शब्द तुला देतो अगोदर. हां हां, हे वाच बरं साधे शब्द. ओट, ओझ, कढ, कट, ख, घ. घ आहे का ग येते? ग. हां, घ, घ, ख, छ, घ, न. हळूहळू. गण, गत, घट, घन, चर, च का च? चर, हां, चमचा, चमन, छट, छता, त, जन, जल, झाट, झटक, झटक, झळ, टपरिक, टपरिक, री कुठे? टपक, टणक. व्हेरी गुड. झालं. आपण थोडंसं पुढे जाऊया. एक काना असलेले. आला, आशा, का, 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 काढा, रेढा काळा, रा, ळा. रा, 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 काढा,
ढ नाही रे, ळ. र. हा, खाऊ. व्हेरी गुड. खारा. व्हेरी गुड. गाडा. व्हेरी गुड. आता पुस्तकातलं वाचशील? पुस्तकातलं बघ बरं. हे वाच बरं. मोहन हात. मोहन हात. झाड. नाही काय हे? जवळ. जवळ. ड लवकर. डू. जवळून. जोडून. न. जोडून. पुन्हा. अरे वा, व्हेरी गुड. एकदा. हा. नाही. हरे. नाही. सॉरी. हा. नाही. जोड शब्द आहे. म. अर्धा म त्याला ह. म्हटले. व्हेरी गुड, छान. आता नंबर लिहिशील? हो. Plus 24. 36 plus 4. अधिक एक गणित विचारू का असं सहजचा? हां, की आता तू दुकानात गेलायस आणि दुकानात गेल्यानंतर तू 5 किलो साखर घेतली. ओके, त्याची किंमत आहे समजा 125 रुपये, 125. तर 1 किलो साखर कितीला? 95. 1 किलो साखर 95ला कशी? 30. कर ना, काय करणार तू आता? 25. कसं काय केलंय? कट केले त्यामधून. कशामधून कट केले? 120 मधून 125. कसे काय कट करून कसं येणार?
बरं ठीक आहे. उदाहरणार्थ तुझ्याकडे तू दुकानात गेलायस आणि दुकानात गेल्यानंतर तुझ्या मित्राने तुला 5 चॉकलेट दिले, दुकानदाराने तुला 2 चॉकलेट दिले आणि तू विकत 5 चॉकलेट घेतले. बघा तुझ्या मित्राने तुला किती चॉकलेट दिले? 5. दुकानदाराने किती दिले? 2. आणि तू किती घेतले? 5. तुझ्याकडे एकूण चॉकलेट किती झाले? 12. व्हेरी गुड. चला ठीक आहे. मध्ये आपल्याला सराव करावा लागेल. ओके.